So we are ready for Goa Day 5. Champion Nati. तर मित्रांनो आता आम्ही लोक गोकर्णामधून निघतोय आणि तुम्ही बघितलं की डे 1 ला आमच्यासोबत कसा प्रॉब्लेम झालेला. जो गोकर्णामध्ये आल्यानंतर आम्हाला तर देवाच्या कृपेने तो कॉन्टॅक्ट भेटला. रिक्षावाले भाऊ होते त्यांनी दिला, पण त्या व्यतिरिक्त पण हे प्रज्वल भाऊ, प्रज्वल हाय. तर गोकर्णामध्ये तुम्ही आलात तर फक्त इकडे नंबर येतोय प्रज्वल भाऊंचा, तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हे तुम्हाला कमी किमतीत स्टे असू द्या, गाडी असू द्या किंवा आमची जशी तुम्ही ट्रिप बघितली, आयटनरी बघितली, हे सगळं करून देतील आणि खूप हेल्पफुल, खूप हेल्प झाली यांच्यामुळे आणि सगळ्यांना सगळेच खुश झाले. थँक्यू सो मच प्रज्वल भाई और मिलते हैं नेक्स्ट टाइम गोकर्ण आएंगे तो आपको कॉन्टॅक्ट करेंगे. तर मित्रांनो आता 5:45 होत आहेत आणि आम्ही गोकर्ण स्टेशनला पोहोचलो गोव्याला जायला. हे आमचे विजय भाऊ आहेत. विजय भाई हाय बोलतो. तर हे खूप मस्त माणूस आहे. जसं प्रज्वल भाई मी सांगितलं तुम्हाला, तर प्रज्वल भाईने हेल्प केली, बट प्रज्वल भाईला कॉन्टॅक्ट करून देणारे विजय भाई होते. तर ह्यांनी फर्स्ट आम्हाला हेल्प केली त्या हॉटेलमध्ये जसा प्रॉब्लेम झाला तसा, आणि आम्हाला हॉटेल आणि प्रज्वल भाईला भेटून तो कॉन्टॅक्ट देऊन आम्हाला तिकडे रिक्षात पण सोडलं आणि परत आणायला पण आम्ही ह्यांनाच कॉन्टॅक्ट केलं. जे प्रज्वल होते ते त्यांनी रूम आणि बाईकचं हे केलं. आणि तुम्ही पण जर गोकर्णाला याल तर विजय भाईला नक्की कॉन्टॅक्ट करा, ह्यांचा नंबर इकडे येतोय. सो थँक्यू सो मच विजय भाई. चलो मिलते नेक्स्ट टाइम आएंगे, पक्का कॉल करेंगे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. 2 hours later. तर मित्रांनो 9 वाजतात आणि आम्ही पोहोचलेलो आहोत मडगाव स्टेशनला आणि ही आपली ट्रेन आहे मत्स्यगंधा. आता ही जाईल मुंबईकडे आणि आपण आता जाणार आहे गोव्याला. धनका. कसं वाटतं तुला गोव्यात येऊन? कसं वाटतं? खूप मस्त मजा घुमेंगे. धनका. आणि ते सरप्राईज आपण थोड्या वेळाने रिव्हील करूयात. हा. 1 day later. तर मित्रांनो सगळ्यांचे गोवा प्लॅन जे आहे कॅन्सल होतं, तुम्हाला तर माहितीच आहे. आम्हाला लोकांना पण गोव्याला जायचं होतं, पण आम्ही लोकांनी काय केलं की आमची गोकर्ण ट्रिप जी होती ती केली. 3 दिवस तिकडे राहिलो आणि आता आम्ही लोकांनी ह्या प्लॅनमध्ये, गोकर्ण प्लॅनमध्ये गोव्याचा प्लॅन इन्क्लूड केला आणि गोकर्णावरून 2 किलोमीटरचा ट्रॅव्हल करून आम्ही लोक आता आलो आहोत गोव्याला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री 11 वाजता आम्ही लोक पोहोचलो गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये आम्ही लोकांनी ही हॉटेल चेक इन केलं. हॉटेलचं नाव मी तुम्हाला खाली गेल्यावर सांगतो, आता लक्षात नाही. आताच आम्ही लोक उठलोय. तर हा बेसिकली माझा, प्रतीकचा आणि विकासचा रूम आहे. असा काही रूम आहे आणि टॉयलेट वगैरे आहे. रूम डिसेंट ॲव्हरेज आहे, बट याची गॅलरी बघा तुम्ही. गॅलरी ओरिजिनल मजा आहे. तर ही काय गॅलरी आहे. गॅलरीत आल्यावर मस्त वाटतं. 16 डिग्री टेम्परेचर आहे. सकाळ सकाळ एकदम मस्त प्लेझेंट वातावरण झालेलं आहे. हा रोड बघा ना किती सुंदर दिसतो, म्हणजे असा वरून येतोय आणि तुम्ही नीट बघाल तर समोर बघा, समोरच कब्रिस्तान आहे. तर समोरच कब्रिस्तान आहे आणि कब्रिस्तान बघितल्यावर कोणाकोणाला जन्नत 2 पिक्चर आठवतो गोव्यामधला. सो असं काही हॉटेल आहे. हॉटेल छान आहे. खाली पण थोडा गार्डन एरिया वगैरे आहे, इकडे सिटिंग वगैरे आहे. हॉटेलचा एक सीन आहे की आम्हाला आता बहुतेक हा 1 दिवसासाठीच अवेलेबल आहे आणि लास्ट 3ऱ्या दिवसासाठी अवेलेबल आहे. आम्ही इकडे 3 दिवस थांबणार आहे गोव्यामध्ये. उद्याच्या दिवसाचं टेन्शन आहे, कारण की उद्याच्या दिवस हे हॉटेल अवेलेबल नाही. तरी पण यांनी सांगितलं की आम्ही तुमचं जे सगळ्या बॅग्स वगैरे इकडे ठेवतो, बाकी तुम्हाला रात्री फक्त काहीतरी शोधायला लागेल, तर कुठेतरी स्टे करून तुम्ही सकाळी परत येऊ शकता असं त्यांनी सांगितलं. आता बघूया कसं काय आहे ते. तर चला आता खाली जाऊया. फ्रेश वगैरे झालंय आणि बघूया गोवा थोडा एक्सप्लोर करूया. बाईक रेंट करायची, सगळ्या गोष्टी करायच्या, सांगतो तुम्हाला एक. तर ही मस्त अशी बॅल्कनी पण आहे. ॲक्च्युली हॉटेल खूप छान होतं, तर 2 दिवसासाठी अरेंज झालं पाहिजे त्याचं. तिकडून आहे हे थोडं वुडन फर्निचर वगैरे ना, छान वाटतं बघायला. तर मित्रांनो आंघोळ वगैरे झालेली आहे. 8:30 वाजलेले आहेत आणि आजचा आपला गोव्याचा लुक हा असणार आहे. सो मस्तपैकी सो हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स. आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही आहोत गोव्यामध्ये. गोव्यामध्ये काल आम्ही लोकांनी हॉटेल बुक केलेलं तर आम्ही लोकांनी कॅरेक्टर चेंज केलेला आहे. गोव्यामध्ये चिंपी होती आणि मी चिंपू अण्णा होतो. आता मी मॉरिस आहे आणि चेची. हाय चेची. आणि विकासच आहे अजून पण. विकास
तर सगळे रेडी आहेत. एकदा सगळ्यांनी या जरा समोर. सगळे आपण मी वॉक करून येते शाळेत. तर सगळे गोव्यामध्ये तर गोव्याचे सगळ्यांनी कपडे घातले गोव्यासाठी यो! सगळ्यांचं जरा आउटफिट साऊथ चेक करा. गोवा बचाएंगे. कपडे ब्लॉगिंग करणार. सो वी आर रेडी फॉर गोवा डे. Hey cheaters! चिंपुआन का एक लापा देती ना तुम. Now we are in Goa, so I'm Morris. Okay? And I'm Chechi. Great grandfather from Great grandfather from Goa. So they used to work for a British. चिंपियन ना तुम पहले चिंपियन ना थी. हर एक दिन में ग्रैंडफादर चेंज कर रहे हैं. I'm Morris. Okay. So I'm in Goa. I changed my character to Champu Anna to Morris. चंपू ऑटो Don't call me Champu Anna. सैंटीना तर नाश्ता करायला या मित्रांनो. आता मी नाश्ता करतोय. तर मित्रांनो आम्ही लोकांनी इकडे आता बाईक रेंट केलेली आहे. एक कॉर्नर आहे. नाव इकडे येते तुम्हाला बघू शकता. SVR ज्वेलर्स. इकडून साऊथ गोवामधून बाईक रेंट केलेली आहे. 1, 2 आणि तिसरी कुठे आहे ही ना. हा तिसरी. तर आता आम्ही लोक चाललो आहे इकडचे 2-3 बीच फिरायला. आणि तुम्हाला बाईक रेंटलचा हा नंबर येतोय तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बाईकची व्हिडिओ जरूर काढून द्या. हॅलो कोलवा बीच. तर पहिल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे कोलवा बीचला. समोरच बीच आहे रोडच्या एकदम. मस्त निळ्या पाणी येतं. पार्किंगला गाडी लावून फटाफट जाऊ. तर मित्रांनो कोलवा बीचला आम्ही लोक पोहोचलेलो आहेत आणि खूप जास्त एन्जॉय करतो इकडे. मेन म्हणजे काय साऊथ गोवाचे जे बीच आहेत ते शांततेसाठी आणि इकडच्या निळ्या समुद्रासाठी. म्हणजे इकडचं वॉटर कम्पेअर टू नॉर्थ गोवा क्लीन आहे खूप. इकडचा एरिया जो शांत आहे. बीच तो खूप सुंदर आहे. तुम्ही बघा जाता पूर्ण पाणी एकदम निळं दिसतंय. लक्षद्वीप सारखंच वाटतंय मला तर. फक्त पब्लिक इकडे जास्त आहे तरी बघा. चिंपियन ना गोवा पाणी आती बीच जास्ती पाणी आहे. तर आता आपण कुठे चाललो? बेनेलियम बीच. ओके. तर एंट्रीलाच हा मस्त ब्रिज आहे. खाली नाला आहे. ब्रिज मस्त वाटतंय. मी दोन्ही बीचवर एक गोष्ट नोटीस केली की आहे ना जेवढं निळं पाणी इकडून दिसतं ना तेवढं कॅमेरामध्ये दिसत नाही. का कळत नाही. बट खूप ब्ल्यू पाणी आहे आणि खूप क्लिअर वॉटर आहे. आणि कचरा पण बीचवर खूप कमी आहे. त्यामुळे खूप मस्त वाटतं. तर सगळ्यांनी मस्त फोटोज व्हिडिओज काढलेले आहेत. आणि आम्ही लोक आमचे फोटोज व्हिडिओज तुम्ही जर बघायचे असतील तर इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता. आणि रोड रनर. हां तर आम्ही लोक आता इकडून निघतोय. वी आर रेडी फॉर गोवा. वी आर रेडी फॉर गोवा डे.
तू कर ले पहिले. आता आपण सोनल कुठे चाललोय? बटरफ्लाय बीच ट्राय करूयात जायला. ओके मित्रांनो, तर टर्टलच्या शेप मध्ये जो स्टोन आहे हा बघा. एक तुझ्या येणार आहे ना.